नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फायनान्शियल एज्युकेशनच्या आपल्या स्पेशल चॅनलवर। आपण जर पेन्शन धारक असाल आणि लोनच्या स्कीम शोधत असाल तर हा व्हिडिओ अवश्य पहा। आपल्या निवृत्तीचा काळ सुखकर आणि निश्चिंत असावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं। पेन्शन मिळालं तरी काही वेळा तातडीच्या आर्थिक गरजा येतात। अशा वेळी कर्ज हवं असेल तर कोणत्या बँक लोन योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील? पेन्शन धारकांसाठी कर्ज घेण्याचा निर्णय घेताना योग्य योजना निवडणं महत्त्वाचं असतं। आपण निवृत्त झालो असलो तरी सुद्धा आर्थिक गरजा कायम असतातच। कर्ज घेण्यासाठी कोणत्या योजना सर्वात फायदेशीर असतील? पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी विविध बँका कर्ज योजना उपलब्ध करतात। या योजना पेन्शनधारकांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतात, जसे की वैयक्तिक खर्च, वैद्यकीय खर्च, लग्न, शिक्षण किंवा घर खरेदी। या व्हिडिओमध्ये आपण विविध बँकांच्या पेन्शनधारकांसाठीच्या कर्ज योजनांची माहिती, अटी, फायदे आणि तोटे जाणून घेणार आहोत। तर सुरुवात करूया। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पहिली योजना आहे भारतीय स्टेट बँक पेन्शनधारकांसाठीची कर्ज योजना। नियम व निकष कोणते आहेत ते पाहूया। कर्ज रक्कम पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनच्या 12 ते 18 पट। वयोमर्यादा 76 वर्षापर्यंतचे पेन्शनधारक यासाठी पात्र आहेत। कर्जाची पुनर्प्राप्ती कालावधी असतो 5 वर्षे 60 महिन्यापर्यंत। कर्जाची पुनर्प्राप्तीचा कालावधी नंतर कर्जाचा जो प्रकार असतो तो वैयक्तिक कर्ज। अटी व शर्ती कोणत्या लागू होतात? बँकेच्या खात्यात पेन्शन जमा होणे आवश्यक आहे। कर्जाची विमा सुरक्षा घ्यावी लागेल। कर्ज घेतल्यावर 60 महिने किंवा 75व्या वर्षापर्यंत दोन्हीपैकी जे आधी होईल तितक्या कालावधीत कर्जाची फेड करावी लागेल। याचे फायदे कोणते आहेत? व्याजदर हा इतर वैयक्तिक कर्जापेक्षा कमी असतो। कर्ज मंजुरी प्रक्रिया जलद होते। मासिक EMI दुरुस्त करण्याची सुविधा पण आहे। याचे तोटे सुद्धा आहेत। वयोमर्यादा असल्याने सर्व वयाचे पेन्शनधारक योजनेत समाविष्ट होत नाहीत। उच्च वयाच्या पेन्शनधारकांना कर्जाची फेडीची मर्यादित कालावधी मिळतो। दुसरी योजना आहे बँक ऑफ महाराष्ट्र पेन्शनधारक कर्ज योजना। यामध्ये नियम व निकष कोणते आहेत? कर्ज रक्कम 2 लाखापर्यंत पेन्शनच्या 10 पट। मर्यादा जी आहे ती आहे 75 वर्षापर्यंत अशी ही वयोमर्यादा आहे। पुनर्प्राप्ती कालावधी हा 60 महिने म्हणजेच 5 वर्षाचा असतो। अटी व शर्ती कोणत्या प्रकारच्या आहेत? तर पेन्शन बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यात जमा व्हायला हवी। कर्ज घेण्यापूर्वी पेन्शनधारकात बँकेतून पेन्शन मिळत असणे आवश्यक आहे। याचे फायदे काय आहेत? तर कर्जाची व्याजदर बाजारातील इतर कर्जाच्या तुलनेत कमी असतात। पेन्शनवर कर्ज फेडणे सोपे व सुरक्षित जाते। याचे तोटे सुद्धा आहेत। फक्त मर्यादित रकमेसाठी कर्ज उपलब्ध राहते। कमी पुनर्प्राप्ती कालावधीमुळे मासिक EMI मोठा होऊ शकतो। नंतरची जी योजना आहे ती आहे HDFC बँक पेन्शनधारकांसाठी कर्ज। नियम व निकष कोणते आहेत? कर्ज रक्कम 1 लाख ते 15 लाखापर्यंत असते। वयोमर्यादा ही 70 वर्षापर्यंत आहे आणि पुनर्प्राप्ती कालावधी 12 ते 60 महिने असू शकतो। अटी व शर्ती कोणत्या आहेत? खात्यात नियमित पेन्शन जमा होणे आवश्यक आहे। उच्च कर्ज रकमेसाठी वैयक्तिक संपत्तीची हमी आवश्यक असू शकते। याचे फायदे कोणते आहेत? उच्च कर्ज मर्यादा, त्यामुळे विविध गरजांसाठी कर्ज वापरले जाऊ शकते। लवचिक EMI आणि परतफेड पर्याय। तोटे कोणते आहेत? तर वैयक्तिक संपत्तीची हमी आवश्यक असल्याने प्रक्रिया जास्त किचकट असू शकते। उच्च वयोमर्यादेचे पेन्शनधारक योजनेसाठी पात्र नाहीत। यानंतरची जी योजना आहे ICICI बँक पेन्शनधारक वैयक्तिक कर्ज योजना। यांचे नियम व निकष कोणते आहेत? कर्ज रक्कम ही 50,000 ते 10 लाखापर्यंत आहे। वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत। पुनर्प्राप्ती कालावधी 60 महिन्याचा असतो। अटी व शर्ती कोणत्या यांनी ठेवलेल्या आहेत? पेन्शनधारकांच्या खात्यात नियमित पेन्शन जमा होणे आवश्यक आहे। बँक खाती इतर ठिकाणी असल्यास कर्ज प्रक्रियेची पडताळणी वेळखाऊ होऊ शकते। याचे फायदे कोणते आहेत? वेगवान मंजुरी प्रक्रिया, कर्जाचे व्याजदर लवचिक, बाजारातील स्थितीवर
आधारित तोटेसुद्धा आहेत. पेन्शनधारकांची पेन्शन रक्कम कमी असल्यास कर्ज मर्यादा देखील कमी असते. कमी वयोमर्यादा असल्याने काही पेन्शनधारक या योजनेसाठी पात्र नाहीत. 5वी जी योजना आहे ती पंजाब नॅशनल बँक पेन्शन कर्ज योजना. नियम व निकष कोणते आहेत? कर्ज रक्कम ही 25,000 ते 5 लाखापर्यंत असू शकते. वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत आहे. पुनर्प्राप्ती कालावधी 60 महिन्याचा असतो. यांच्या अटी व शर्ती कोणत्या? पेन्शन खात्यात जमा होणे अनिवार्य. 60 वर्षानंतरच्या कर्जासाठी सहकर्जदाराची आवश्यकता आहे. या योजनेचे फायदे कोणते आहे? फास्ट ट्रॅक कर्ज प्रक्रिया, EMI लवचिकतेसाठी अधिक पर्याय उपलब्ध आहेत. तोटे कोणते आहेत? सहकर्जदाराच्या गरजेने प्रक्रिया किचकट होते. वयोमर्यादा कमी असल्याने उच्च वयोमानाच्या पेन्शनधारकांना मर्यादा पडतात. मित्रांनो, पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी विविध बँका कर्ज देण्याच्या योजना उपलब्ध असतात. प्रत्येक बँकेच्या कर्ज योजनेचे फायदे व तोटे वेगवेगळे असतात. बँक निवडताना पेन्शनधारकाने आपल्या गरजा, कर्जाच्या रकमेची आवश्यकता, वयोमर्यादा आणि कर्ज फेडण्याच्या क्षमतेचा विचार करावा. मित्रांनो, ही माहिती आपण या संदर्भित लिंकद्वारे पाहू शकता. त्या कोणत्या आहेत? SBI पेन्शन लोन स्कीम, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र पेन्शन लोन, त्यानंतर HDFC पेन्शन लोनची वेबसाईट, ICICI पेन्शनची लोनची वेबसाईट, PNB पेन्शन लोनची वेबसाईट, ह्या तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, वैयक्तिक आर्थिक कर्जासाठी आपल्या गरजांसाठी पेन्शन कर्ज योजना निवडताना सर्व प्रकारच्या कर्जाच्या अटी व शर्तींचे बारकाईने परीक्षण करणे आवश्यक असते. मित्रांनो, आज आपण पेन्शनधारकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध बँक लोन योजनांची माहिती घेतली. या योजनांच्या नियम, फायदे आणि तोटे जाणून घेऊनच तुम्हाला तुमच्या आर्थिक गरजांसाठी योग्य योजना निवडायला मदत झाली असावी. अधिक माहिती आणि समजून घेण्यासाठी आपल्या स्थानिक बँकेशी आपण संपर्क सुद्धा साधू शकता किंवा त्यांची जी काही अधिकृत वेबसाईट आहे ती सुद्धा तपासू शकता. तुम्हाला कोणतेही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता. त्याचे उत्तर आम्ही नक्कीच शोधून देऊ. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच अधिक उपयोगी आर्थिक माहितीसाठी आणि आर्थिक जागरूकतेसाठी आणि नवीनतम अपडेटसाठी आमच्याशी जोडून राहा. धन्यवाद.